महाराष्ट्राच्या राजकारणातील धुरंधर देवेंद्र फडणवीस सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांना धुरंधर मानलं जातं असं एक नाव आहे देवेंद्र फडणवीस, जे छाती ठोकपणे म्हणतात मी पुन्हा येईन, आणि जेव्हा परत येतात तेव्हा केवळ सत्ता नाही तर महाराष्ट्राचं राजकारणच बदलून टाकतात. त्यांची पार्श्वभूमी आणि शिक्षण. देवेंद्र फडणवीस यांचा जन्म नागपूरचा. त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं, त्यामुळे त्यांची भाषा, युक्तिवाद आणि निर्णय प्रक्रिया कायदेशीर चौकटीत बसलेली दिसते. राजकारणाची सुरुवात त्यांनी ABVP मधून केली, नंतर नगरसेवक आणि अवघ्या 27व्या वर्षी नागपूरचे महापौर. म्हणजे सुरुवातीपासूनच ते प्रशासनाशी जोडले गेले. त्यांचा राजकीय प्रवास. 1999 मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेत गेले. 2014 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ही घटना महत्वाची होती, कारण भाजपला महाराष्ट्रात पहिल्यांदा पूर्ण बहुमताचं नेतृत्व मिळालं. 2019 मध्ये सरकार कोसळलं, पण 2024 मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. म्हणजे त्यांचा प्रवास चढ उतारांचा पण सातत्याचा आहे. प्रशासक म्हणून काम. फडणवीस यांच्या कार्यकाळात काही धोरणात्मक निर्णय झाले. उद्योगांसाठी वीज दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न, MIDC मार्फत औद्योगिक जमिनींचं वाटप, महाभरतीच्या माध्यमातून सरकारी भरती, यामुळे गुंतवणूक वाढली. पण त्याच वेळी काही धोरणांवर टीकाही झाली, विशेषतः पर्यावरण आणि शहरी नियोजनावर. देवेंद्र फडणवीस यांना धुरंधर का म्हणतात? त्यांना धुरंधर म्हणण्याचं कारण म्हणजे संकटात शांत राहणं, राजकीय डावपेच आखणं आणि समीकरणं बदलणं. 2019 मध्ये सरकार गेलं तरीही त्यांनी पक्ष संघटना मजबूत ठेवली. समर्थक म्हणतात ते रणनीतिकार आहेत, टीकाकार म्हणतात ते सत्ता केंद्रित आहेत. सत्य कदाचित दोन्हींच्या मध्ये आहे. महाराष्ट्रासाठी त्यांचं महत्व. महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीस यांचं स्थान नाकारता येत नाही. ते भाजपाचा चेहरा आहेत, मोठे निर्णय घेणारे नेते आहेत आणि केंद्र राज्य संबंधांमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी घेतलेले निर्णय, उभे केलेले प्रकल्प आणि दाखवलेली राजकीय क्षमता पुढील पिढ्यांसाठी महत्वाची ठरेल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा.